महाराष्ट्रात एकीकडे राजकारण तापलं असताना लाडक्या बहीण योजनेसंदर्भात देखील अनेक चर्चांना उधाण आलेलं बघायला मिळत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आहेत। किशोरीताई, लाडकी बहीण योजनेअंतर्गत खरं तर वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत। सध्या निवडणुका जवळ आल्यात, काही दिवसांवर येऊन ठेपल्यात, पण लाडकी बहीण योजनेसंदर्भातला उल्लेख सध्या भाषणांमध्ये जास्त होतोय। मुळात लाडक्या बहिणीवर प्रेम वगैरे काही नाही, फक्त सत्तेची खुर्ची हवी आहे। आणि लोकसभेमध्ये लाडक्या बहिणींनी खुलेआम दाखवून दिलंय की ह्या तीन भावांचं जे स्वतःला भाऊ म्हणून घेत आहेत ते सतत आम्ही एकत्र हे दाखवत आहेत। स्वतःहून ट्विट करतायत, पण ट्विट खालचे जर आपण रिमार्क वाचले, लोकांचे रिप्लाय, तर आपल्याला कळतं आहे की लोक किती नाराज आहेत। लाडक्या बहिणीला जे पैसे देत आहेत ते खरे म्हणजे सरकारच्या तिजोरीतून देत आहेत। कोणी कोणाची FD मोडली नाही, कोणी कोणाचं वावर विकलं नाही, कोणी खिशातनं काढून दिले नाहीत, पण आणि आम जनतेचा तो पैसा आहे। सगळ्या जनतेला माहिती आहे, महिलांनाही माहिती आहे की प्रचंड कर्ज हे आपल्या राज्य सरकारवर झालेलं आहे। तरी पण बहिणींवर उदार झाले, ते फार मोठ्या मनाने उदार झालेले नाहीत। 1500 रुपये दिले, 4500वर फोडणी नेली। जो सिलेंडर आहे तो 75 रुपयांनी परत मागला। ज्या सिलेंडरबाबत कायम स्मृती इराणी सिलेंडरवर बसली, पैसे कमी झाले नाहीत, ते वाढतच गेले। आता ते गगनाला भिडले। उदाहरणच द्यायची झाली तर रवी राणासारखा, ज्यांनी महिलांबद्दल अनादर केलेला आहे, त्याचबरोबर धनंजय महाडिक, हे तर लेटेस्ट आत्ता स्टेजवर धनंजय महाडिक भाजपचे खासदार, त्यांनी काय सांगितलं की बघा, तिथे कोणाची जर रॅली निघत असेल आपल्याशिवाय आणि त्याच्यात जर महिला दिसल्या आणि त्या 1500 रुपये घेतलेल्या दिसल्या तर त्यांचा फोटो काढा, तर त्यांचा नंबर द्या, मग त्यांचा काय तो बंदोबस्त करू। काय करणार आहात? बंदोबस्त करू म्हणजे नेमकं काय करणार आहात? आणि जेव्हा धनंजय महाडिकसारखी व्यक्ती, इतक्या निवडणुका आयुक्तांनी पण याच्यावर दखल घेतली आहे, ती नावापुरती आहे, त्या निवडणूक आयोगांच्या दखलीला काय खरं नाही, पण मग ज्या कायम 24 वर्षे आमच्या सत्तेत बसल्या उद्धवजींच्या आशीर्वादाने, त्या नीलम गोरे, नावात गोरे पण कामात काळे, अशी बाई तोंड का शिवलं? चिवाताई कुठे आहात? ज्या महिला आयोग आहेत, म्हणजे निवडणूक आयोगाने घेतलं, महिला आयोगाने का नाही आवाज उठवला? ज्या स्वतःला एकदम अजित पवारांची सावली समजतात, त्या का तोंड मिटून गप्पा आहेत? त्याचप्रमाणे सोलापूरचे जे देशमुख, म्हणजे वयाने कदाचित ते 80 वर्षाचे असावे असं एकंदर त्यांच्या फोटोवरनं वाटतंय। विखे पाटलांच्या स्टेजवर थोरातांची बघा, म्हणजे ज्या थोरात जे काँग्रेसचे नेते आहेत, बाळासाहेब थोरात, त्यांच्या मुलीला इतकं हिणवलं जातं, तर मला वाटतं गरिबांच्या, लहान म्हणजे सामान्य जनतेचं काय करत असतील ही लोक। थोरातांच्या मुलीवर ज्या पद्धतीने बोलले, ते तुमच्या घरातल्या सुनाबाळींना तुम्ही हे बोलणार का? काय केलं? त्याला काढून टाकलं, गायब केलंय, सध्या घरी बसवलंय। अरे पण अपमान झाला ना। त्याच्यानंतर कहर मुनगटीवार, भाऊ आणि बहिणीचं नातं इतकं पवित्र आहे, अनादी कालापासून आहे। त्या बहीण भावाच्या नात्याचं स्टेजवर ना, मी ते उच्चारू पण नाही शकत, इतकं घाणेरडे बोलले। चंद्रपूरच्या लोकांनी, पूर्ण नागपूरच्या लोकांनी दाखवून दिलं, खासदारकीला त्यांना घरी पाठवलं, आता हे आमदारकीला पण घरी पाठवणार, कारण इतका महिलांचा अपमान। त्यानंतर भरत गोगावले, स्नेहलताई जगताप यांच्याबद्दल जे घाणेरडा एक वर्ड वापरलं आहे, म्हणजे तू खरा टॉवेल मास्टर आणि बहीण खोटी,
अशा पद्धतीने अपमान आहे. सुप्रिया सुळे ज्या शरद पवारांची कन्या आहे आणि ज्या शरद पवारांनी पूर्ण देशातच नव्हे तर परदे म्हणजे ज्याला आपण म्हणतो त्यांचं एक स्वतःचं एक वलय, त्यांच्या मुलीला अब्दुल सत्तार या भाजप शिंदे मुसलमान म्हणजे तेच वापरताय म्हणून मी म्हणते मी जातीपाती धर्माचं राजकारण कधीच करणार नाही, पण तेच म्हणतात. कारण आज एक ॲडव्हर्टाईज पाहिली, त्या ॲडव्हर्टाईजमध्ये ती एकच टोपी नाही आहे, याचा अर्थ तुम्हाला तिटकारा आहे. मुस्लिमांचा तुम्हाला प्रचंड तिटकारा दिसतोय, प्रचंड राग आहे हेही दिसतोय. मग अब्दुल सत्तार कसे चालतात, कोल्हापूरचे मुश्रीफ कसे चालतात, नंतर आमच्या इकडचे मुंबईचे आत्ताच जेलमधनं सुटलेले नवाब मलिक कसे चालतात. याचा अर्थ फक्त जुगाड करायचे, मतांचा जुगाड करायचा आणि महिलांचा अपमान करायचा. 1500 रुपये देऊन मिळाले का मिळाले का मिळाले, अरे काय मिळाले का मिळाले का मिळाले, हीच योजना आधी चालू होती, पण त्याचा डांगोरा नाही पिटला, ढोल नाही पिटले. आणि ह्या आमच्या ज्या महिला आहेत त्यांना पक्क माहिती आहे जानेवारी डिसेंबरपर्यंत पैसे टाकतील, दाखवतील, नंतर ही योजना कंप्लीट बंद करणारच. कारण कर्जाचा डोंगर आहे. पण तेच आमच्या सरकारने नक्की सांगितलं आहे 6 महिने किमान हा कर्जाचा बोजा उतरवावा लागेल. पण त्या काळात पण खरंच महिलांना सक्षम केलं पाहिजे तर किमान त्यांची 4,500वर जी फोडणी गेली आहे त्याचे किमान 75% तरी त्यांच्या हातात पैसे गेले पाहिजे आणि त्यांना मिळालं पाहिजे. पण त्याच्यामध्ये पण जे आज फक्त भुलवण्यासाठी सरसकट म्हणजे पांढरं कार्ड आहे, घरामध्ये सुबत्त आहे, त्यांनाही पैसे दिलेत, हे भुलवण्यासाठी नाहीत. आमचं तसं नाही होणार. आम्हाला खऱ्या अर्थाने आर्थिक जी महिला आर्थिक दृष्ट्याने कमकुवत आहे तिलाच पैसे दिले जातील, कारण ते दिलेच पाहिजे आणि तिला सुबत्तेमध्ये आणलं पाहिजे. पण याच योजनेखातर आता पुन्हा एकदा जाहिरात येते की 2100 रुपये मिळणार आहेत. जर जिंकून आली महायुती तर 2100 मिळणार आहेत. हा सगळा जुमला आहे, हे महिलांना भुलवण्याचं आहे. मी पण एक महिला आहे, माझं तर म्हणणं आहे महिलांनो, माझ्या भगिनी बहिणीनो, आपण आपल्या मुलासाठी नोकरी मागा, स्वतःसाठी धंदा मागा, नोकरी धंदा म्हणतो ना तसं मागा, आपली सुरक्षा मागा, हे सगळं आणि मागतायत. म्हणजे अनेक महिलांचे मी व्हिडिओ पाहिले की आम्हाला तुमचे 1500 रुपये नको, आम्हाला सुरक्षित करा, आमच्या लेकीबाळींना मुलांना नोकऱ्या द्या, आमचा महागाई गगनाला भिडली आहे ती कमी करा, आम्हाला 1500 नको, आम्हाला कष्ट करायला द्या. पण ऐत खाऊपणा आणून कायम आपल्या मेहरबानी खातर त्या आपल्या अंडर राहिल्या पाहिजे, ही जर भूमिका असेल तर कुठलीही महिला हे आता मान्य करणार नाही. तुम्ही पैसे देताय पण ते सरसकट जे देताय सुबत्तेच्या पण महिलेला उलट जास्त मिळालेत आणि ज्या खऱ्या अर्थाने आर्थिक दुर्बल आहेत त्यांना मिळत नाही, कारण त्यांना कळतच नाही आहे कसं करायचं. तर आम्ही तसं नाही करणार. आम्ही गावागावात जाऊन आर्थिक दुर्बल ज्या घटकांमधल्या महिला आहेत त्यांना 3000 देणार म्हणजे देणार. INS चा एक सर्वे आलाय त्याच्यामध्ये असं सांगितलंय की महायुतीला मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळतंय लोकांचं आणि त्यांचे आमदार मोठ्या प्रमाणात निवडून येणार आहेत आणि महाविकास आघाडीला विरोधात बसावं लागणार आहे असं सर्वेमध्ये सध्या म्हणण्यात आलंय. कसं बघता? महाराष्ट्राचा खासदारकीच्या वेळेला पण असाच सर्वे होता. 45+ हे महायुतीचे होते. लोकांनी डबल डिजिटमध्ये पण त्यांना जाऊ दिलं नाही, म्हणजे भाजपला ना कोणाला. त्यामुळे आम्ही सर्वेपेक्षा आमचं ग्राउंड किती मजबूत आहे, आमचे ग्राउंडचे लोक किती लोकांपर्यंत पोचत आहेत याच्याकडे आमचा कल आहे. सर्वेवर अवलंबून राहून आम्ही काम नाही करत. आम्हाला खरोखरच जनतेमध्ये जाऊन काम करण्याची सवय असल्यामुळे ते आम्ही करतोय. राज ठाकरे यांनी काल सभा घेतली आणि या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर खरं तर टीका केलेली बघायला मिळते आहे. ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांची तब्येत बरी नव्हती त्यावेळेस मी स्वतः तिथे गेलो आणि गाडी चालवून त्यांना घरी घेऊन आलो, याची आठवणही राज ठाकरे यांनी करून दिली आहे.
मुळात इतक्या बाळासाहेबांना वडे आणि मटण याची पण आठवण करून दिली होती. इतका खालचा स्तर सगळे गाठतायत. त्यामुळे तुम्ही भाऊबंदकीमध्ये गेलात त्याबद्दल तुमचे संबंध मे बी असतीलही, पण राजकारणात उद्धवजींनी जो जो निर्णय घेतला त्या निर्णयाचा 360 डिग्रीमध्ये उलटा फिरवून कायम बात केलेलीच राज ठाकरे आहेत, मनसेचे नेते. त्यामुळे याच्यात जनतेलाही काही नवीन नाही वाटत आणि सैनिकांनाही काही नवीन नाही वाटत. हे तर नेहमीचंच आहे. मग अगदीच काय आलं का घरातल्यावर यायचं. पण मग घरातलेच असताना मुख्यमंत्री उतरल्यानंतर अत्यानंद कोणाला झाला? राज ठाकरे यांनी खरं तर उद्धव ठाकरे यांच्या पूर्ण गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यावर देखील टीका केलेली आहे. शिवाय सदा सरवणकर यांच्यावर देखील टीका केलेली आहे की जे सर्व पक्ष फिरून आलेले आहेत त्यांच्यावर कसा बरं विश्वास ठेवावा. सदा सरवणकर सर्वपक्षीय कधी वाटले की ते आता तुमच्या मुलाच्या विरोधात गेल्यावर वाटले? पायघड्या कोणी घातल्या? काय घरी बोलवत होते? काय त्यांच्या घरी जात होते? कोणी घातल्या? ती नाटकं लोक नाही विसरली आहेत. त्यामुळे तुमच्या मुलाच्या विरोधात आल्यानंतर सदा सरवणकर काँग्रेसमध्ये फिरून आले, सदा सरवणकर इकडे फिरले, हे आत्ता कळतंय. तेव्हा काय सांगितलं, हे खबरदार माझ्या घरी येशील तर सर्व पक्ष फिरून येतात, आमच्या घरी येऊ नका. किती पायघड्या घातल्या, काय गॅलरीत उभं राहून फोटो काढले बघतायत लोक. त्यामुळे लोकांना कळून चुकलंय सगळ्या ह्या भाजपाबरोबर शिंदे गटाबरोबर ही नौटंकी आहे सगळ्यांची, त्याला कोणी भुलणार नाही. शेवटचा एक प्रश्न विचारते. सध्या ज्या पद्धतीनं प्रत्येक प्रचारामध्ये महिलांना सेंट्रिक केलं जात आहे, महिलांना समोर ठेवून प्रत्येक गोष्टीच्या घोषणा केल्या जात आहेत आणि निवडणूक तशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात महिला सेंट्रिक निवडणुका होत आहेत असं बोलायला हरकत नाही. एकूणच काय वाटते सध्याची परिस्थिती? हो, कारण महिलांची टक्केवारी पुरुषांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ज्या टक्केवारीमध्ये महिला जास्त आहेत म्हणून हे आहे. नगण्य असतं तर त्यांना नगण्यच ठेवलं असतं. पण बाळासाहेबांनी कायम आमची महिला आघाडी जेव्हा उभी राहिली 84-85ला तेव्हा कायम बाळासाहेबांनी महिला अग्रस्थानीच ठेवलेत. तेच आज उद्धवजींनी केलं आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या पक्षात कायम मानाचं स्थान मिळालं आहे, निवडणुकीपुरतं नव्हे तर कायम. पियुष गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन असं म्हटलंय की महाविकास आघाडी भूलथापा देत आहे आणि यांच्या भूलथापांना आता कोण बळी पडणार नाही आणि महायुतीला मतदान करून निवडून देतील. धूमकेतूसारखे उगवणारे आपल्या मतदारसंघामध्ये नशीब जर विनोद घोसाळकर तेव्हाच तुमच्या समोर असते ना तर तुम्हालाही पराजयाची झळ पक्की लागली असती. पण वाचलात. त्यामुळे धूमकेतूसारखं येऊन कधीतरी लोकांना काय सांगाल तर ते विश्वास ठेवणार नाहीत. तुम्ही जे आम्ही म्हणतो तुम्ही ओट जिहाद करता, ठराविक धर्माला ठराविक याला करून तुम्ही ओट जिहाद करताय. मग तुम्ही बघता मुलुंडमध्ये कोणाची संख्या जास्त आहे, बोरिवलीत कोणाची संख्या जास्त आहे, तो पण एक ओट जिहाद आहे. आपण बघतोय की या ठिकाणी किशोरी पेडणेकर यांनी आरोप केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की महिलांची संख्या जास्त आहे म्हणूनच महिलांना कुठेतरी सेंट्रिक ठेवून ही निवडणूक लढवली जाते, प्रलोभनं दिली जात आहेत आणि ज्या पद्धतीनं महिलांना 1500 रुपये दिले जात आहेत त्या पलीकडं महिलांचा अपमानही मोठ्या प्रमाणात केला जातोय. इतकंच नाही तर धूमकेतू सारखे पियुष गोयल येतात आणि आपापल्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं वक्तव्य करतात असा टोलाही लगावलाय. कॅमेरा पर्सन नितीनसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.